आजार आणि त्याचा प्रतिबंध. नमस्कार मंडळी. आज आपण डासापासून होणारे आजार आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा याविषयी माहिती घेऊया. डासापासून आपल्याला हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका या आजारांचा प्रसार होतो. हिवताप या आजाराचा प्रसार हा ॲनोफिलीस डासाच्या मादीपासून होतो. जगातील 40% लोकसंख्या ही या आजाराच्या प्रभावाखाली आहे. या आजारामुळे व्यक्तीचे तसेच देशाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हत्तीरोग हा आजार क्युलेक्स आणि मेन्सोनिया या डासापासून होतो. या आजाराचे जगातील 1/3 रुग्ण हे भारतात आहेत. या आजाराचे सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर परिणाम त्या कुटुंबांवर होत असतात. जपानी मेंदूज्वर हा क्युलेक्स डासापासून होतो. 5 ते 10 या वयोगटांमधील लहान मुलांच्या मध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं. डेंगी आणि चिकनगुनिया या आजाराचा प्रसार हा एडिस डासाच्या मादीपासून होत असतो. 55% लोकसंख्या ही या आजाराच्या प्रभावाखाली आहे. या आजारामध्ये मृत्यूदर 40% आहे. चिकनगुनिया आजारामध्ये मृत्यू होत नाही, परंतु तीव्र सांधेदुखी आढळून येते. या आजारांच्या वाढीची कारणं काय आहेत? लोकसंख्येची वाढ, वाढतं शहरीकरण, त्यामुळे अनियमित पाणीपुरवठा आणि अनियमित वीज पुरवठा, खराब सार्वजनिक स्वच्छता, मनुष्य व डासांची जलद वाहतूक, डासांच्या वाढीसाठी आवश्यक असं पोषक वातावरण. जगामध्ये डासांच्या 3000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, तर भारतामध्ये 255 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. डासाच्या शरीराचे 3 भाग पडतात: डोकं, धड आणि पोट. डासाच्या तोंडाचे अवयव, विशेषतः सोंड, खूप विकसित असते. अळीची पाण्यातील अवस्था हे खाली डोकं आणि वरती सायफन ट्यूब अशी असते. हवेतील प्राणवायू घेण्यासाठी अळी पाण्याच्या पृष्ठभागावर येत असते. डासांच्या जीवनचक्राचा अभ्यास या आजाराच्या नियंत्रणासाठी महत्वाचा असतो. डासाच्या पहिल्या 3 अवस्था अंडी, अळी आणि कोश ह्या पाण्यामध्ये आहेत आणि चौथी अवस्था पूर्ण डास पाण्याच्या बाहेर आहे. अंड्यातून अळी 1 ते 2 दिवसांमध्ये तयार होते. अळी ते प्युपा 5 ते 7 दिवस लागतात आणि प्युपा ते प्रौढ डास 1.5 ते 3 दिवस लागतात. असे एकूण जीवनचक्रासाठी 8 ते 12 दिवस लागतात. डासांचं पूर्ण जीवनचक्र हे 22 ते 28 दिवसांचं असतं. या डासांचा नायनाट करण्यासाठी अळी नियंत्रण अत्यंत महत्वाचं आहे. प्रौढ डासांचा नायनाट करण्यासाठी किमती कीटकनाशकं लागतात. पाण्यातील अळ्या पकडणं डास पकडण्यापेक्षा खूप सोपं असतं. डासापेक्षा अळीला मारणं केव्हाही सोपं. हे कमी खर्चाचं नियंत्रण असून दिवसभरामध्ये केव्हाही करता येतं. यासाठी फक्त टॉर्चची आवश्यकता असते. डासांचं नियंत्रण करण्यासाठी डासांच्या सवयींचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं असतं. एडिस आणि ॲनोफिलीस डासांची मादी स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाण्यात अंडी घालतात. एडिस डास दिवसा चावतो, तर क्युलेक्स ॲनोफिलीस डास संध्याकाळी वा रात्री चावतात. ॲनोफिलीस डास चावल्यानंतर भिंतीवर विश्रांती घेतो, तर एडिस डास अंधाऱ्या खोलीत लोंबकळणाऱ्या वस्तूवर विश्रांती घेतो. या डासांच्या अळ्या कुठे वाढतात? शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कुठे वाढतात ते पाहू. शहरी विभागात घरामध्ये खिडकीमध्ये ठेवलेल्या कुंड्यांच्या खाली पेट्री डिशमध्ये आढळतात. घरातील फ्रीजमध्ये खाली ट्रे असतो, त्यामध्ये, कूलरमध्ये, फुलदाणीमध्ये या अळ्यांची वाढ होत असते. तर झोपडपट्टी भागामध्ये पाण्याची भांडी तसंच पत्र्यावर आढळणाऱ्या निरुपयोगी साहित्यामध्ये
पावसाळ्यात या अळ्या आढळून येतात. शहरी भागात परिसरामध्ये कारंजं, चालू बांधकामाची ठिकाणं, दलदलीची ठिकाणं इथे अळ्यांची वाढ होत असते. ग्रामीण भागामध्ये घरामध्ये जर आपण प्रवेश केला, तर पाणी साठवली जाणारी भांडी, कपडे धुण्यासाठीचे सिमेंटचे हौद, अंगणातील निरुपयोगी साहित्य, जुने पडलेले टायर्स, पाळीव प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठीची भांडी इत्यादी ठिकाणी या अळ्यांची वाढ होत असते. ग्रामीण भागातील परिसरामध्ये कॅनॉल असेल, नदी असेल, तर तिथे पाणी साठवून तयार झालेल्या डबक्यांमध्ये, टायरमध्ये, झाडांच्या ढोली किंवा खोबणीमध्ये, तसंच आजूबाजूला पडलेल्या निरुपयोगी साहित्यामध्ये या डासांचं प्रजनन होतं. या डासांच्या अळ्या ओळखायच्या कशा? घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये चांगल्या टॉर्चच्या सहाय्यानं अळ्या शोधाव्यात. अळ्या आढळून आलेलं दूषित पाणी जमिनीवर ओतावं. गटारात ओतू नये. गटारात पाणी ओतल्यानंतर त्यात अळ्या जिवंत राहतात. जे सिमेंट कंटेनर रिकामे करता येत नाहीत, त्यामध्ये योग्य त्या अळीनाशकांचा अथवा गप्पी माशांचा वापर करावा. यासाठी आरोग्य विभागाचं सहकार्य घेण्यात यावं. घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, ज्यामुळे त्यात डास घुसून अंडी घालणार नाहीत. घराच्या छतावरील पाण्याच्या टाक्यांची झाकणी बंदिस्त असावीत. झोपताना शक्यतो मच्छरदाणीचा वापर करावा. गरोदर स्त्रियांनी तसंच